नमस्कार, मी DT आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. भाजपच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर. कोणाला संधी तर कोणाचा पत्ता कट. लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून बाजी मारली आहे. इतर राजकीय पक्षांचा जागावाटपाचा घोळ सुरू असतानाच भाजपने उमेदवारांची नावे जाहीर करून निवडणुकांचं रणशिंग अधिकृतपणे फुंकलं आहे. भाजपने एकूण 195 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, स्मृती इराणी आणि हेमा मालिनी यांची नावे आहेत. पहिल्या यादीत 34 केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्र्यांना संधी देण्यात आली आहे. याशिवाय 2 माजी मंत्र्यांनाही संधी देण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीतून लढणार आहेत, तर अमित शाह हे गुजरातच्या गांधीनगरमधून लढतील. दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांची कन्या बासुरी स्वराज यांना तिकीट देण्यात आलं आहे. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना भोपाळच्या विदिशामधून तिकीट देण्यात आले. शिवराज सिंह चौहान सध्या आमदार आहेत. स्मृती इराणी या अमेठीतून लढतील. लखनौमधून राजनाथ सिंह यांना तर गोरखपूरमधून अभिनेता रवी किशन यांना तिकीट देण्यात आले. डुमरियागंजमधून जगदंबिका पाल, फतेहपूरमधून साध्वी निरंजन ज्योती, तर मथुरातून हेमा मालिनी, आग्रामधून सत्यपाल बघेल यांना तिकीट देण्यात आले. अभिनेता मनोज तिवारी यांना उत्तर पूर्व दिल्लीतून उमेदवारी देण्यात आली. मध्य प्रदेशातील गुना येथून ज्योतिरादित्य सिंधिया उभे राहणार आहेत. लोकसभेचे प्रमुख उमेदवार कोण आहेत? वाराणसी नरेंद्र मोदी, गांधीनगर अमित शाह, अरुणाचल वेस्ट किरण रिजिजू, गुना ज्योतिरादित्य सिंधे, विदिशा शिवराज सिंह चौहान माजी मुख्यमंत्री मध्य प्रदेश, कोटा ओम बिर्ला लोकसभा अध्यक्ष, अमेठी स्मृती इराणी, लखनौ राजनाथ सिंह, मथुरा हेमा मालिनी. त्याच पद्धतीने राज्यानुसार उमेदवारी कशी आहे? उत्तर प्रदेश 51 उमेदवार जाहीर, पश्चिम बंगाल 20 उमेदवार जाहीर, मध्य प्रदेश 24 उमेदवार जाहीर, गुजरात 15 उमेदवार जाहीर, राजस्थान 15 उमेदवार जाहीर, केरळ 12 उमेदवार जाहीर, तेलंगणा 9 उमेदवार जाहीर, आसाम 12 उमेदवार जाहीर, झारखंड 11 उमेदवार जाहीर, छत्तीसगड 11 उमेदवार जाहीर, दिल्ली 5 उमेदवार जाहीर, जम्मू काश्मीर 2, उत्तराखंड 3, अरुणाचल प्रदेशचे 2 उमेदवार जाहीर, गोवा 1, त्रिपुरा 1, अंदमान निकोबार 1 आणि दीव व दमण 1 अशी एकूण 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.